नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 कंप्लीट केलेली आहे। आज आपल्याला बघायचं आहे ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम विचारले जातात। तर बघूया या ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कशा पद्धतीचे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम विचारले जातात आणि त्याला कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो। तर बघा, आपल्या समोर एक आपण एक्झाम्पल घेऊ, ते कशा पद्धतीने आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येते, किती स्टेप मध्ये सॉल्व्ह करता येते ते बघू। जर सपोज आपल्याला दिलेला एक वर्ड प्रॉब्लेम, सम ऑफ टू नंबर्स इज 10 and difference between them is 2, then find the numbers। तर बघा, या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे। तर स्टेप फर्स्ट आपली काय आहे की बाबा, जे आपल्याला फाइंड करायची क्वांटिटी त्याला काय करायचं, एका व्हेरिएबलनं असाइन करायचं। सपोज या ठिकाणी बघा की दोन संख्येची बेरीज 10 आहे आणि दोन संख्येतील त्या दोन संख्येतील फरक कितीचा आहे, 2चा। तर या ठिकाणी जी क्वांटिटी आहे आपल्या दोन संख्या आहेत, म्हणून या दोन संख्येला काय असाइन करायचं, व्हेरिएबल। म्हणजे पहिली स्टेप आपली अशी आहे, स्टेप फर्स्ट की सॉल्व्ह करताना काय करायचं, फिक्स टू व्हेरिएबल फॉर टू अननोन क्वांटिटी विच इज टू बी डिटरमाइन। तर सुरुवातीला बघा, सोल्युशन मध्ये काय करायचं की आपल्याला जे दोन नंबर आहेत ते काय कन्सिडर करावे लागतील, एक्स आणि वाय। म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, लेट दॅट टू नंबर्स आर एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली। ते दोन नंबर कोणते येतं, एक्स आणि वाय। तर बघा, फर्स्ट स्टेप आपण या ठिकाणी कंप्लीट केली। नेक्स्ट सेकंड स्टेप जी आहे आपली, काय करायची बघा, स्टेप सेकंड काय करायचं, फॉर्म सायमल्टेनियस इक्वेशन ऑफ these variable by using condition given in problem। तर बघा, आपल्याला काय करायचं, हे जे व्हेरिएबल आपण त्या क्वांटिटीला असाइन केले याचा वापर करून आपल्याला काय करायचं, इक्वेशन तयार करायचे, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलच्या पेअर ऑफ इक्वेशन। तर कशाच्या आधारे करायचं, जे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गिवन कंडिशन दिलेली आहे त्याच्या आधारे। सपोज इथं फर्स्ट कंडिशन आपल्याला दिली आहे, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय, फर्स्ट कंडिशन आपली की बुवा त्या दोन संख्येची बेरीज किती आहे, 10 आहे, ऍडिशन किती आहे, 10 आहे। म्हणून या ठिकाणी ते दोन नंबरची ऍडिशन x + y = 10, हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट। त्याच्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन त्यांच्यामधील फरक, डिफरन्स कितीचा आहे, 2चा, x - y = 2, हे झालं आपलं सेकंड इक्वेशन। या ठिकाणी आपण दोन स्टेप कंप्लीट केलेले आहेत। त्याच्यानंतर स्टेप 3 काय करायचं, सॉल्व दीज सायमल्टेनियस इक्वेशन अँड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स। काय करायचं, जे कंडिशन वरून आपल्याला दोन इक्वेशन मिळतील त्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं। आणि सॉल्व्ह करण्याचे आपण मेथड वापरले, त्याच्यापैकी कोणतीही मेथड आपण काय करू शकतो, यूज करू शकतो। तर या ठिकाणी आपण इलिमिनेशन मेथड वापरणार आहे। तर बघा, या ठिकाणी जर आपण या दोन इक्वेशनची ऍडिशन केली तर वाय काय होणार आहे, इलिमिनेट। म्हणून या ठिकाणी काय करणार, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड। तर बघा, या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, x + y = 10 इक्वेशन फर्स्ट, x - y = 2, हे झालं इक्वेशन सेकंड। या ठिकाणी काय केली आपण, ऍडिशन, x + x किती होणार, 2x + y - y काय होणार, कॅन्सल। त्याच्यानंतर 10 + 2 किती होणार, 12। त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड, x = 12 / 2 किती येणार, 6। त्याच्यानंतर आलेली व्हॅल्यू कोणत्या तरी इक्वेशन मध्ये काय करणार, आपण पुट करणार। म्हणून काय करणार, पुट x = 6 इन इक्वेशन फर्स्ट। काय फर्स्ट इक्वेशन आपलं, x + y
एक्स प्लस वाय इक्वल्स टू 10, म्हणून या ठिकाणी काय येणार 6 प्लस वाय इक्वल्स टू 10 प्लस 6 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मायनस, म्हणून या ठिकाणी काय होणार वाय इक्वल्स टू 10 मायनस 6 वाय इक्वल्स टू किती होणार 4. तर बघा या ठिकाणी जर आपला आन्सर बरोबर असेल तर काय करू शकतो आपण की या व्हॅल्यू दोन्ही इक्वेशन मध्ये पुट करू शकतो, आणि जर दोन्ही इक्वेशनने ते जर व्हॅल्यू सॅटिस्फाय केल्या तर समजून चालायचं आपला आन्सर काय करेक्ट आहे. तर बघा या ठिकाणी x ची व्हॅल्यू 6, y ची व्हॅल्यू 4, 6 अधिक 4 किती आले 10, त्याच्यानंतर 6 वजा 4 किती येणार 2, म्हणून या ठिकाणी त्या दोन संख्या असतील त्या कोणत्या असतील 6 आणि 4. तर बघा याच्यावर आधारित या वर्ड प्रॉब्लेमवर आधारित आपल्याला क्वेश्चन कोणते कोणते विचारू शकतात की जसं आर्टिकल्स अँड देअर कॉस्ट हा फर्स्ट टाइप आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला आपल्याला विचारतील की बॉ 2 डिजिट नंबरवर 2 डिजिट नंबर. त्याच्यानंतर 3 नंबरला असेल आपलं फ्रॅक्शनल नंबरवर. त्याच्यानंतर 4 नंबरला आपल्याला विचारू शकतात एज रिलेटेड प्रॉब्लेम. त्याच्यानंतर 5 नंबरला आपल्याला विचारू शकतात डिस्टन्स, स्पीड, टाइम, याच्यावर आधारित आपल्याला काय विचारू शकतात क्वेश्चन विचारले जाऊ शकते. त्याच्यानंतर वर्क किंवा टँक भरण्यासाठी इतका वेळ लागते वगैरे. आणि एक शेवटचं विचारले जाऊ शकते जॉमेट्रिकल कंडिशनवर. तर बघा एवढ्या याच्यावर आपल्याला काय विचारले जाऊ शकतात वर्ड प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. तर आपण काय करणार आहे हे जेवढे पण गिवन दिलेले आहेत त्याच्यावर आधारित एक एक एक्झाम्पल बघणार आहे आणि त्याला कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल एकदम सोप्या भाषेत, जेणेकरून आपल्याला कितीही अवघड जे आपला हॉटचा क्वेश्चन आला तर आपल्याला एकदम सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह करता आला पाहिजे. तर बघूया आपलं फर्स्ट जे आहे आजचं जे आपल्याला बघायचे 2 एक्झाम्पल ते कशावर आधारित आर्टिकल्स अँड देअर कॉस्ट, आणि आपल्याला बघायचं 2 डिजिट नंबरवर आधारित क्वेश्चन. यानंतर बघायचं आपल्याला टाईप आपला फर्स्ट ज्याच्यावर आपल्याला आधारित वर्ड प्रॉब्लेम कोणते विचारतील अन आर्टिकल अँड देअर कॉस्ट. जसं की 4 चेअर आणि 2 टेबलची किंमत एखादी व्हॅल्यू दिलेली असेल तर या पद्धतीचे प्रॉब्लेम आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करूयात ते बघूयात आपण. बघा आपल्याला बोर्डवर एक प्रॉब्लेम दिलेला आहे की 4 चेअर अँड 3 टेबल कॉस्ट ऑफ रुपीज 2100 अँड 5 चेअर्स अँड 2 टेबल्स कॉस्ट ऑफ रुपीज 1750 अँड फाइंड द कॉस्ट ऑफ अ चेअर अँड अ टेबल सेपरेटली. तर बघा पहिले तर आपल्याला काय करावं लागेल जे क्वेश्चन दिलेलं आहे ते एकदम केअरफुली काय करावं लागेल रीड करावं लागेल आणि आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतील की कोणत्या 2 क्वांटिटी आपल्याला विचारलेल्या आहेत आणि त्याच 2 क्वांटिटीला आपल्याला काय करावं लागेल असाइन करावं लागेल 2 व्हेरिएबलनी. तर बघा या ठिकाणी आपल्या 2 क्वांटिटी कोणत्या आहेत द कॉस्ट ऑफ अ चेअर अँड कॉस्ट ऑफ अ टेबल. तर बघा या ठिकाणी आपण व्हेरिएबल असाइन करणार द कॉस्ट ऑफ अ चेअर इज x रुपीज अँड द कॉस्ट ऑफ अ टेबल इज y रुपीज. त्याच्यानंतर बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिली स्टेप तर आपली झाली की बाबा व्हेरिएबल असाइन करायची. नंतर जी दुसरी स्टेप आहे काय करायचं गिव्हन कंडिशनचा वापर करून काय करायचं आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन तयार करायचं. तर बघा या ठिकाणी आपल्याला कंडिशन काय दिली की 4 चेअर अँड 3 टेबल कॉस्ट ऑफ रुपीज 2100. तर बघा या ठिकाणी एका चेअरची किंमत किती आहे x रुपीज. तर अशा 4 चेअरची किंमत किती येणार 4x. म्हणून इथं लिहिणार आपण द कॉस्ट प्राइस ऑफ 4 चेअर्स किती येणार 4x. सिमिलरली द कॉस्ट प्राइस ऑफ किती टेबल 3 टेबल. एका टेबलची किंमत किती आहे y रुपीज. तर अशा 3 टेबलची किंमत किती येणार 3y. तर आपल्याला काय दिलेले बघा 4 चेअर आणि 3 टेबलची किंमत किती दिलेली आहे 2100 रुपीज. किती दिलेली आहे 2100 रुपीज. म्हणून येथे लिहिणार आपण 4x प्लस 3y इक्वल्स टू 2100 रुपीज. इक्वेशन काय देणार याला फर्स्ट. सिमिलरली आपण काय करणार फ्रॉम सेकंड कंडिशन काय करणार सेकंड कंडिशन आपल्याला दिलेली आहे. तर या ठिकाणी दिलेलं आपल्याला 5 चेअरची किंमत आणि 2 टेबलची किंमत एकूण किती दिलेली आहे 1750. म्हणून या ठिकाणी आपली काय म्हणणार सेकंड कंडिशन 5x प्लस 2y इक्वल्स टू 1750. हे काय झालं आपलं इक्वेशन सेकंड. तर या ठिकाणी आपण काय करणार ज्यावेळेस आपल्याला 2 इक्वेशन मिळतील त्यावेळेस काय करणार आपण
हे कोणत्या तरी एका मेथडनं काय करणार, सॉल्व्ह करणार. तर आपल्याजवळ कोणती तरी एक मेथड आपण यूज करणार, की जसं की इलिमिनेशन मेथड, क्रॅमर्स रूल, सबस्टिट्यूट मेथड, ग्राफिकल मेथड. तर या ठिकाणी आपण कोणती मेथड करणार आहे, इलिमिनेशन मेथड. तर बघा या ठिकाणी आपल्याला जर y ला इलिमिनेट करावं लागेल तर y चे कोएफिशिएंट कसे करावे लागतील, सेम. म्हणून इक्वेशन फर्स्टला आपण मल्टिप्लाय करणार 2 नी आणि इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय करणार 3 नी. म्हणून या ठिकाणी बघा मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 काय मिळणार, मग 4 दोन्ही 8x 3 दोन्ही 6y इक्वल्स टू 21 दोन्ही 4200. इक्वेशन काय होणार आपलं थर्ड. त्याच्यानंतर मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3. कितीनं मल्टिप्लाय करणार, 3 न. काय होणार, 3 5 15x 3 दोन्ही 6y आणि किती येणार मल्टिप्लिकेशन 5250. इक्वेशन नंबर काय होणार आपले 4. तर बघा या ठिकाणी आता आपल्याला काय करावं लागेल, कोएफिशिएंट सेम आहेत, सेम साइन आहेत, म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन थर्ड. काय थर्ड इक्वेशन आपलं 8x प्लस 6y इक्वल्स टू 4200. इक्वेशन थर्ड. त्याच्यानंतर 15x प्लस 6y इक्वल्स टू 5250. हे झालं आपलं इक्वेशन 4. सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचे, खालच्या इक्वेशनचे साइन चेंज, प्लसचं मायनस, मायनस मायनस. 8x मायनस 15x काय होणार मायनस 7x. त्याच्यानंतर प्लस 6y मायनस 6y काय होणार कॅन्सल. त्याच्यानंतर 4200 मायनस 5250 किती होणार मायनस 1050. तर या ठिकाणी मायनस मायनस काय होणार आपले कॅन्सल. त्याच्यानंतर 7 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. म्हणून x बरोबर 1050 भागीला 7. भाग दिल्याच्या नंतर 1 किती येणार आपली व्हॅल्यू 150. किती येणार 150. त्याच्यानंतर काय करणार आपण पुट x इक्वल्स टू 150 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करणार आपण, फर्स्ट इक्वेशन मध्ये. काय फर्स्ट इक्वेशन 4x प्लस 3y इक्वल्स टू 2100. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर 4 इंटू 150 अधिक 3y बरोबर 2100. हे किती होणार 4 गुणिला 150 15 चूक 60 600 अधिक 3y बरोबर 2100 अधिक 600 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मायनस. म्हणून 3y इक्वल्स टू 2100 वजा 600. 3y इक्वल्स टू किती होणार 1500. किती होणार 1500. त्याच्यानंतर 3 इकडे गुणिला तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार भागीला. म्हणून y इक्वल्स टू 1500 भागीला 3 किती येणार 500. किती येणार 500. तर या ठिकाणी आपण एका चेअरची किंमत किती आली आपली 150 रुपये आणि एका टेबलची किंमत किती आली 500 रुपये. म्हणून इथे लिहिणार आपण the cost price of a chair and a table are 150 rupees and 500 rupees. काय करणार रिस्पेक्टिव्हली. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे जे टाइप फर्स्ट आहे अँड आर्टिकल अँड देअर कॉस्ट याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. याच्यानंतर बघा आपल्याला बघायचे 2 डिजिट नंबर वरचे की वर्ड प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. यानंतर बघायचं आहे आपला टाइप सेकंड की आपल्याला वर्ड प्रॉब्लेम हे विचारले जातील 2 डिजिट नंबरवर. तर या क्वेश्चन मध्ये काय करायचं तर बघा कोणताही 2 डिजिट नंबर जर असेल की सपोज मी एक नंबर घेतला 53 तर हे काय झालं याचं युनिट प्लेस. हे काय झालं याचं युनिट प्लेस आणि हे काय झालं याचं टेन्स प्लेस. तर बघा याला आपण काय लिहू शकतो 53 ला काय लिहू शकतो की 10 इंटू 5 प्लस 3 किंवा अजून एखादं एक्झाम्पल घेऊ 65. तर याला काय लिहू शकतो आपण 10 इंटू 6 प्लस 5. एक अजून नंबर घेऊ 78. काय लिहिणार याला 10 इंटू 7 प्लस 8. मग ही जर प्रोसेस आपण करत असेल तर आपल्याला लक्षात येते की काय की जर एखादा कोणताही 2 डिजिट नंबर जर असेल तर आपण त्याला लिहू शकतो 10 इंटू
हे कोणते प्लेस येतं, हे येतं टेन्स प्लेस, म्हणून 10 इंटू काय लिहिणार, टेन्स प्लेस प्लस हे कोणते नंबर येतं, ते त्याचे युनिट प्लेस वरचे नंबर येतं, म्हणून इथे काय लिहिणार आपण, युनिट प्लेस. मग ज्या पण वेळेस आपल्याला 2 डिजिट वर आपल्याला क्वेश्चन विचारला असेल त्यावेळेस कन्सिडर करायचं की त्याचा युनिट प्लेस काय आहे, y आहे, आणि त्याचा 10 प्लेस काय आहे, x आहे, म्हणजे तो नंबर आपल्याला ह्या मिळणार. मग याला जर लिहायचं असेल तर या नंबरला आपण म्हणणार ओरिजिनल नंबर. काय मिळेल आपल्याला, नेमकंच पाहिलं, 10 इंटू 10 प्लेस म्हणजे 10x प्लस काय, युनिट प्लेस, हा असेल आपला ओरिजिनल नंबर. आणि याच्यात आपल्याला जनरली जास्तीत जास्त कंडिशन देतातच, रिव्हर्सिंग द डिजिट, म्हणजे काय करायची, अंकांची आदला बदल जर केली तर या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी येतील y आणि या ठिकाणी येतील x, तर हा जो नंबर असेल आपला हा असेल न्यू नंबर, हा असेल नवीन नंबर. तर या ठिकाणी न्यू नंबरला आपण काय लिहू शकतो, न्यू नंबर इक्वल्स टू 10y प्लस x. ज्यावेळेस अंकांची आदला बदल केली त्यावेळेस आपल्याला हा नंबर मिळेल. तर बघा, मग ज्यावेळेस आपल्याला 2 डिजिट नंबरवर विचारलं त्यावेळेस याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, असाइन करायचंय. तर बघा या ठिकाणी गिवन क्वेश्चन काय आहे, द सम ऑफ द डिजिट ऑफ अ 2 डिजिट नंबर इज 8. एक 2 अंकी संख्या आहे ज्याच्यामध्ये त्या दोन्ही अंकाची बेरीज किती दिलेली आहे, आपल्याला 8 दिलेली आहे. अँड डिफरन्स बिटवीन द नंबर अँड दॅट फॉर्म बाय रिव्हर्सिंग द डिजिट इज 18. म्हणजे आपल्याला दिलेलं आहे की ती जी ओरिजिनल नंबर आहे त्याच्यामधला फरक आणि जी संख्या आपल्याला काय मिळते, अंकांची अदला बदला करून मिळते म्हणजे न्यू नंबर, या दोन्ही मधला फरक म्हणजे या दोन्हीची वजाबाकी आपल्याला किती दिलेली आहे, 18 दिलेली आहे. देन फाइंड द नंबर. तर काय कन्सिडर करायचं, लेट द युनिट प्लेस ऑफ 2 डिजिट नंबर हॅव डिजिट y and टेन्स प्लेस हॅव डिजिट x. तर आपण काय कन्सिडर केलं की बाबा त्याच्या युनिट प्लेसला y आहे आणि त्याच्या टेन्स प्लेसला काय आहे, x आहे, म्हणून तो आपला जो नंबर आहे ओरिजिनल नंबर काय मिळणार आपल्याला, 10x प्लस y. त्याच्यानंतर इफ वी रिव्हर्स द डिजिट त्यावेळेस न्यू नंबर काय मिळणार आपल्याला, ते आपल्याला मिळणार 10y प्लस x. पहिली कंडिशन आपली झाली की बाबा व्हेरिएबल असाइन करायचे. त्याच्यानंतर फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय आहे, फर्स्ट कंडिशन, तर या ठिकाणी आपल्याला दिलेले सम ऑफ डिजिट्स ऑफ अ 2 डिजिट नंबर इज 8. त्या दोन्ही अंकांची बेरीज किती आहे, 8 आहे, म्हणून या ठिकाणी काय लिहिणार, x प्लस y इक्वल्स टू 8. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन काय दिलेलं आहे आपल्याला, डिफरन्स कुणाकुणामधला जो नंबर आहे त्याच्यामधला आणि जो नंबर आपल्याला अंकांची अदला बदल करून मिळतो त्याच्यामधला फरक कितीचा दिलेला आहे, 18. म्हणून इथं लिहिणार आपण 10x प्लस y मायनस 10y प्लस x इक्वल्स टू किती, 18. त्याच्यानंतर याला जर सॉल्व्ह केलं तर 10x प्लस y मायनस 10y मायनस x इक्वल्स टू 18. 10x मायनस x 9x प्लस y मायनस 10y मायनस 9y इक्वल्स टू 18. त्याच्यानंतर इच टर्म डिव्हिजिबल आहे किती ना, 9 न, म्हणून 9 न काय करणार आपण, डिवाइड, म्हणून या ठिकाणी काय येणार x मायनस y आणि या ठिकाणी काय येणार 2. हे झालं आपलं इक्वेशन नंबर सेकंड. तर या ठिकाणी आपण या इक्वेशनला काय करणार, सायमल्टेनियसली सॉल्व. तर बघा काय करणार, या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन, म्हणून या ठिकाणी ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. x प्लस y इक्वल्स टू 8 इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर x मायनस y इक्वल्स टू 2, x मायनस y इक्वल्स टू 2. हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. ऍड x प्लस x किती होणार, 2x प्लस y मायनस y काय होणार, कॅन्सल. 8 प्लस 2 किती होणार, 10. त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड, x इक्वल्स टू 10 डिवाइडेड बाय 2 किती येणार, 5. त्याच्यानंतर पुट करणार x इक्वल्स टू 5 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये, फर्स्ट मध्ये. तर काय मिळणार बघा, x प्लस y इक्वल्स टू 8
एक्सच्या जागी पुट करणार 5 प्लस वाय इक्वल्स टू 8 प्लस 5 तिकडे गेल्याच्या नंतर मायनस म्हणून 8 मायनस 5 इक्वल्स टू किती 3. त्याच्यानंतर हा झाला आपला ओरिजिनल नंबर. तर काय मिळणार आपल्याला 10 इंटू एक्स प्लस वाय म्हणून 10 इंटू 5 प्लस 3 किती होणार 50 प्लस 3 इक्वल्स टू किती 53. किती येणार इक्वल्स टू येणार आपला ओरिजिनल नंबर किती येणार 53. तर बघा आणि अजून जर आपल्याला याच पद्धतीनं प्रॉब्लेम विचारलेले असतील तर याच पद्धतीने आपल्याला काय करावं लागतील सॉल्व्ह करावं लागतील.